नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे। आज आपण गव्हाच्या पिठाचा वापर करून मस्त अशी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार आंबोळी तयार करणार आहोत आणि त्यासोबत लागणारी खोबऱ्याची चटणी सुद्धा पाहणार आहोत। अजिबात काही जास्त साहित्य लागत नाही किंवा जास्त पसारा सुद्धा होत नाही। तर हे पीठ बनवून तुम्ही 2 ते 3 दिवस आरामात फ्रीजमध्ये स्टोर सुद्धा करून ठेवू शकता, म्हणजे घाईच्या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही हा आंबोळ्या बनवून खाऊ शकता। रेसिपी खूपच साधी आणि सोपी आहे, तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। त्यामुळे रेसिपीला एक लाईक अगोदरच करून द्या। चॅनलवर जर नवीन असाल आणि चॅनलला तुम्ही माझ्या सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा। सर्वात अगोदर आता आंबोळीसाठीचं पीठ तयार करून घेऊया। तर त्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये मी इथे 1 वाटीभर एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ छान चाळून घेतलेलं आहे। तर सेम वाटीने मोजून आपल्याला इथे अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे। तर या ठिकाणी मी बारीक रवा वापरलेला आहे, जाड रवा न वापरता बारीक रवा आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे। सर्व साहित्य आपल्याला एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे किंवा मेजरिंग कपाने सुद्धा तुम्ही हे मोजून घेऊ शकता। आता आपण हे सर्व जिन्नस छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यामध्ये आता थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि याचं आपल्याला पातळसर बॅटर करायचं आहे। तर सर्वात अगोदर आता ज्या वाटीने मोजून आपण पीठ घेतलेलं होतं त्या वाटीने 1 वाटीभर पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर आपलं जे पीठ आहे हे घट्टसर झालेलं आहे। आता या पिठामध्ये आपल्याला अजून पाण्याची आवश्यकता लागणार आहे। तर मी आता अजून 1 वाटीभर पाणी घेत आहे। त्यातलं आता थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। तर या पद्धतीचं आपलं जे बॅटर आहे हे तयार झालेलं आहे। तर हे पीठ भिजवण्यासाठी मला बरोबर 2 वाटी आणि वरतून पाव वाटी एवढं पाणी लागलेलं आहे, म्हणजे 1 वाटी पीठ अर्धी वाटी रवा, यासाठी बरोबर आपल्याला 2.25 वाटी पाणी हे पीठ भिजवण्यासाठी लागणार आहे। तर अशा पद्धतीचं आपलं जे पीठ आहे हे तयार झालेलं आहे। जास्त घट्टही नाही आणि अगदी जास्त पातळही नाही, मीडियम असं हे पीठ मी भिजवून घेतलेलं आहे। तर या पद्धतीचं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे। याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। याच पद्धतीचं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। आता हे पीठ आपल्याला फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे। आता झाकण ठेवून आपण हे 5 ते 6 तास फर्मेंट करून घेऊया। तर हे आपल्याला एखाद्या गरम जागी ठेवायचं आहे। जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही रात्रभरासाठी सुद्धा हे फर्मेंट होण्यासाठी ठेवू शकता। हे पीठ आपल्याला उबदार ठिकाणी ठेवायचं आहे, म्हणजे किचनच्या ओट्यावर, किंवा जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल तर तो 1 ते 2 मिनिटं गरम करून घ्यायचा, बंद करायचा आणि त्यामध्ये हे पीठ आपण झाकण लावून एखाद्या डब्यात भरून ठेवायचं, म्हणजे आपलं जे पीठ आहे लवकरात लवकर फर्मेंट होतं। नाही तर तुम्ही एखाद्या कुकरमध्ये सुद्धा झाकण लावून त्याची शिटी काढून ठेवायची आणि हे फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। 5 ते 6 तासानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपलं जे पीठ आहे मस्त असं फर्मेंट झालेलं आहे, बुडबुडे आलेले आहे, म्हणजे जे पीठ आहे ते छान असं व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे। जेवढं छान तुम्ही याला फर्मेंट कराल तेवढ्या आपल्या ज्या आंबोळ्या आहे या मस्त अशा मऊ लुसलुशीत तयार होणार आहे। तर आता 1 मिनिट आपण हे छान मिक्स करून घेऊया। यामध्ये आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे, त्यामुळे हलकासा ब्राऊन रंग आपल्या मिश्रणाला आलेला आहे। गव्हाच्या पिठाच्या आंबोळ्या असल्यामुळे त्याचा रंग थोडासा चेंज होणार आहे। आता यामध्ये आपल्याला लगेचच चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा काही मिनिटासाठी हे मिक्स करायचं आहे। जेवढं छान फेटाल तेवढं आपलं जे पीठ आहे हे छान असं फुलेल आणि जाळी छान पडेल आपल्या आंबोळीला। तर 1 मिनिट आपण हे छान असं फेटून घेतलेलं आहे। तर आपलं हे आंबोळीसाठीचं जे पीठ आहे हे तयार झालेलं आहे। तर हे पीठ तुम्ही अशाच पद्धतीने 3 ते 4 दिवस फ्रीजमध्ये जर ठेवलं तरी हे आरामात राहतं आणि वेळेवर तुम्ही ह्याच्या आंबोळ्या बनवून खाऊ शकता। सकाळच्या घाई गडबडीमध्ये जर नाश्ता बनवायला वेळ नसेल तर अशा पद्धतीने पीठ बनवून ठेवलं तर आपली वेळेची सुद्धा बचत होते। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये भाज्यासुद्धा ॲड करू शकता। आता लगेचच आंबोळ्या बनवून घेऊया। तर इथे मी पॅन घेतलेला आहे। आता पॅनला आपण साधारणतः 1 चमचाभर तेलाने छान असं ग्रीस करून घ्यायचं आहे, पसरवून घ्यायचं आहे आणि तवा आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचा आहे, तेव्हाच आपल्या आंबोळीला जाळीसुद्धा छान पडणार आहे। आता यावरती आपण थोडंसं बॅटर जे आहे ते पसरवून घ्यायचं आहे, जास्त पातळ करायची नाही। 1 ते 2च वेळा हे फिरवायचं आहे, म्हणजे आपली जी आंबोळी आहे ही व्यवस्थित जास्त जाडही होणार नाही आणि अगदी जास्त पातळही होणार नाही। आता यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे। आंबोळी जेव्हा आपण पॅनवरती पसरवू त्यानंतर गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे। झाकण ठेवून आपल्याला 3 ते 4 मिनिटं छान अशी ही शिजवून घ्यायची आहे। 3 ते 4 मिनिटानंतर हे झाकण काढून घ्यायचं आहे आणि 1 मिनिट आपल्याला त्याची वाफ जी आहे जाऊ द्यायची आहे, लगेच पलटवायची नाही। वाफ पूर्णपणे गेल्याच्या नंतर 1 चमचा तेल घालायचं आहे। तर या तेलाऐवजी तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता, बटरनेही आपल्या आंबोळीला छान अशी टेस्ट येणार आहे। तेल लावल्याच्या नंतर आपण आता ही पलटवून घेऊया। दुसऱ्या बाजूने सुद्धा 1 ते 1.5 मिनिटासाठी आपण शिजवून घेणार आहोत। 1 ते 1.5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता खालची बाजू छान मस्त अशी भाजली गेलेली आहे। आता लगेचच काढून घेणार आहोत।
जेवढं आपलं पीठ छान फर्मेंट झालेलं असेल तेवढ्या आपल्या ज्या आंबोळ्या आहे या मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार होतात। जर तुमच्याकडे पीठ फर्मेंट करण्यासाठी जर वेळ नसेल तर त्यावेळेला काय करायचं, जेव्हा आपण पीठ भिजवताना पाणी वापरलेलं होतं त्या पाण्याऐवजी तुम्ही ताक किंवा दही वापरायचं आणि आंबोळ्या बनवायच्या अगोदर त्यामध्ये इनो किंवा खाण्याचा सोडा वापरायचा। त्याने आपल्या ज्या आंबोळ्या आहे मस्त अशा तयार होतात। तर तुम्हाला जी पद्धत सोपी वाटणार आहे त्या पद्धतीने तुम्ही ह्या आंबोळ्या बनवू शकता। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या ज्या आंबोळ्या आहे मस्त अशा तयार होत आहे आणि जाळीसुद्धा छान पडत आहे। अगदी झटपट आणि सोपी ही पद्धत आहे। तुम्हाला जी पद्धत आवडणार आहे त्या पद्धतीने तुम्ही ह्या आंबोळ्या नक्की ट्राय करून पहा। नाश्त्याला रोज रोज तेच पदार्थ खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर थोडंसं चेंज म्हणून तुम्ही ह्या आंबोळ्या नक्कीच ट्राय करू शकता। तर मस्त असं लागतं, खोबऱ्याच्या चटणीसोबत, सॉससोबत किंवा लोणच्यासोबतसुद्धा तुम्ही ह्या खाऊ शकता। मस्त अशा टेस्टी लागतात किंवा यामध्ये जर तुम्ही भाज्या कापून घातल्या तर याला चटणीचीसुद्धा आवश्यकता लागत नाही। काय मस्त आणि जाळीदार आपल्या आंबोळ्या ज्या आहे या तयार होत आहे। पीठ छान फर्मेंट झालेलं आहे त्यामुळे आंबोळ्यांना जाळी छान पडत आहे। तर सेम पद्धतीने आता सर्व आंबोळ्या आपण आता बनवून घेणार आहोत। तर या ठिकाणी आपल्या आंबोळ्या ज्या आहे या तयार झालेल्या आहे। तुम्ही पाहू शकता रंगही अगदी छान आलेला आहे, खरपूस भाजल्या गेलेला आहे। गव्हाच्या पिठाच्या या आंबोळ्या असल्यामुळे यांचा जो रंग आहे हा हलकासा ब्राऊन झालेला आहे। आता यासोबत लागणारी जी चटणी आहे ती आपण तयार करून घेऊया। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी ओलं खोबरं, त्याचबरोबर 2 वाटी भाजक्या डाळ्या टाकून घेऊया, 2 हिरवी मिरची टाकून घेऊया, त्यासोबतच 1 मूठभर आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालायची आहे, 1 चमचा आपल्याला यामध्ये जिरं टाकायचं आहे, त्यानंतर 1 चमचा साखर घालायची आहे। तर साखर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, बऱ्याच जणांना साखर आवडत नाही त्यामुळे नाही टाकली तरीही चालेल। 1 चमचा दही, तर या दह्याऐवजी तुम्ही इथे 1 चमचा लिंबाचा रससुद्धा घालू शकता। चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकून आता याची आपल्याला चटणी तयार करून घ्यायची आहे। आवश्यकता लागली तर तुम्ही यामध्ये अजून पाणी टाकून याची अशा पद्धतीची चटणी तयार करून घ्यायची आहे। तर चटणी तयार झालेली आहे, एका भांड्यामध्ये काढून आता यावरून आपल्याला फोडणी घालायची आहे। तर त्यासाठी तडका पॅनमध्ये मी 2 चमचेभर तेल जे आहे ते छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। त्यात 1 चमचा जिरं मोहरी टाकून घेऊया, कढीपत्त्याचे पानं आणि 1 सुकी लाल मिरची टाकून घेऊया। तडका आपल्याला जास्त जाळायचा नाही, नाहीतर आपल्या ज्या चटणीला कडवटपणा येईल, कडवट टेस्ट येईल। इथे आपली आंबोळीसोबत खाण्यासाठी जी चटणी आहे ती सुद्धा तयार झालेली आहे। तर जेवढं आपण साहित्य घेतलेलं होतं तेवढ्या साहित्यात आपल्याबरोबर 7 ते 8 आंबोळ्या तयार होतात। तर आंबोळी पहा काय मस्त अशी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेली आहे आणि रंगसुद्धा अगदी छान आलेला आहे, मस्त अशी खरपूस भाजली गेलेली आहे। रेसिपी खूपच साधी आणि सोपी आहे, बघता क्षणी तुम्ही ही बनवायला घ्याल आणि खायला तर अतिशय टेस्टी आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची ही माझी रेसिपी ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका। रेसिपी जर आवडली असेल तर घरी जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते सुद्धा मला नक्की कळवा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।